तर शैलेश दादा, आपण आज चर्चा करणार आहोत सोनं काय नाही करू शकत. ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरात सोन्याचे भाव, मग लाख असेल, 1.5 लाख असेल, कुठेतरी आता असं वाटत आहे की सोनं भविष्यात 2 लाख सुद्धा लवकरात लवकर जाईल. ज्या पद्धतीने हे रेट वाढत आहेत, काय तुम्ही अनालिसिस करणार? ॲनालिसिस करण्यासारखं सध्या सोन्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही. चांगले चांगले ॲनालिसिस फेल झालेले त्याच्यासमोर. अच्छा. आज सध्याचे जे दर आहेत, 6 महिने अगोदरचे दर, आताचे दर, तर सोनं काय करू शकत नाही हा जो तुझा प्रश्न होता. सोनं सर्वच करू शकतं. आज सोनं आहे म्हणून जग सर्व सोन्याच्या मागे नाचून राहिलेलं आहे. मग ते अमेरिका असो, रशिया असो, चीन असो, भारत असो, जेवढी देश आहेत त्याची सर्वांची इकॉनॉमी फक्त ती सोन्यावरच ठरली जाते. डॉलरला, कागदांना काहीही महत्व नाही. कुठेही गेलं, आपल्या साधा पानटपरीवाला सुद्धा तुम्हाला त्याच्यावर एखादी अंगठी राहिली 2,000 4,000 काही पैसे, पण डॉलर राहिले, चेकबुक राहिलं, त्याच्यावर तुम्हाला रुपया सुद्धा भेटतो. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे का एक्सचेंज जेवढाही पैसा असेल तेवढा फक्त तुम्ही सोन्यामध्ये टाका. प्रॉपर्टीच्या जास्त नांदी लागू नका. प्रॉपर्ट्यांपेक्षाही सर्वात जास्त एनी टाइम पैसे कोण देणार आहे? फक्त सोनं. कॅश करताना कुठेतरी मजुरी, कुठेतरी घट्टी, हे सर्व विषय येत नाही दोघांनी त्याच्यामध्ये? एक गोष्ट लक्षात घ्यायची, जिथे हौस करायची आहे तिथे काही ना काही किंमत मोजावी लागते. हौशीला तर काही किंमत नाही आहे. आज तुम्ही प्लॉट जरी घेतला तर तुम्हाला 5% 6% स्टॅम्प ड्युटी लागूनच राहिलेली आहे. इथे 3% GST लागून राहिलेला आहे. तुमच्या बायकोची हौसही होते, तुमची बायको मोठ्याने मिरवते पण दागिने घातल्यानंतर, आणि ते मोडताना तुम्हाला पूर्ण पैसे देऊन जातात. जसे प्रॉपर्टीत परतावा येतो त्याच्यापेक्षा सोन्यामध्ये जास्त परतावा आहे. पहिलेचे पूर्वज जे होते किंवा सोनं चांदी घ्यायच्या अगोदर जर त्यांनी हरभरा विकला, सोयाबीन विकलं, तूर विकली, कापूस विकला, तर तो बिचारा ते पैसे घेऊन दुकानात द्यायचा. त्याच्यात 2 बदामच्या पांगठ्या द्या, एखादा चपळहार द्या किंवा 2 बांगड्या करून द्या, आणि अडीअडचणीला ते कधीही कामात यायचे. त्याच्यामध्ये घट लागत नाही हा गैरसमज आहे. का त्याच्यात घट लागते. 8.5% जी घट लागते, 8.5% म्हणजे घट नाही. 8.5% म्हणजे तुम्ही घालून राहिले त्या हौशीची तुम्ही किंमत देऊन राहिले. एक ड्रेस फाटला, एक साडी फाटली, असं डोक्यात ठेवून चालायचं. बरोबर. सोनं खरेदी करणं हे श्रीमंतांचंच झालं असं म्हणायला काही हरकत नाही. बिलकुल चुकीचं आहे. बिलकुल चुकीचं आहे. शेतात मजुरी करणारी बाई, तिला आज 500 रुपये रोज, 400 रुपये रोज भेटतो. ती 500 रुपये रोज, 400 रुपये रोज, 8 दिवसाचे पैसे जमा झाले, अर्धा ग्राम सोनं घेऊन जाते, मनी घेऊन जाते. आपल्या देशातल्या ग्राहकांचं किंवा आपल्या देशातल्या पब्लिकचं जर सोनं काढलं तर पूर्ण जगाला 10 वेळ विकत घेऊ शकतो, एवढं सोनं आहे आपल्याकडे. कुठेतरी तुम्ही स्वतः एक सुवर्ण पेढीचे मालक आहात म्हणून तुम्ही असे म्हणत आहात? दूर दूरपर्यंत नाही. सोनं एनी टाइम ATM आहे. मी पहिल्या याच्यात बोललो. म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं सोनं फॅशन प्लस गुंतवणूक या पद्धतीने तुम्ही सोन्याकडे बघा. गुंतवणूक प्लस फॅशन करा. अच्छा. गुंतवणूक आधी प्लस फॅशन. पहिले गुंतवणूक. परंतु आता एक ग्लोबल मार्केट झालेलं आहे आणि या सर्वच बाबतीत एक ब्रँड्स येत आहेत. आपण ब्रँड्स नाही म्हणणार, त्यांना चेन स्टोअर. आपल्या टीव्हीवर ज्या रोजच्या ऍड दिसतात तर त्याच्यातून ते चेन स्टोअर झालेले राहतात. त्यांचे मोठमोठे चेन स्टोअर असतात. त्यांच्या त्या वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्यांना योजना देतात. ग्राहकांना भुला पाडून दुकानापर्यंत आणायचं. मग नंतर झाल्यानंतर ग्राहक घेतो, नंतर रडतो, अरे यार मी एवढं दिलं, अरे यार तेवढं दिलं. पिढीजात दुकानामधून तुम्ही 1 लाख रुपयाचं सोनं घेतलं तर तुम्ही 93,000चं सोनं घरात घेऊन चालले, कमीत कमी ही तुम्हाला शाश्वती मिळते. आणि चेन स्टोअर मधनं तुम्ही 1 लाखाचं सोनं घेतलं तर 100% 75,000 रुपयाचं सोनं घरी घेऊन चाललेले आहेत. रायटिंग मध्ये तुम्ही चेक करून पाहून घ्या. हे तू तुम्ही पत्रकार आहे, तू जाऊन पाहून यायचं. या अगोदरही आम्ही पेपरमध्ये या गोष्टीचा उलगडा केलेला होता. तुम्ही आपापल्या चेन स्टोअरच्या भानगडीत न पडता तुम्ही जनरल आपले जे पारंपरिक दुकानदार आहेत त्यांच्याकडे एक वेळ जाऊन तुम्ही व्हिजिट करायची. लोकल फॉर वोकल जो आपल्या पंतप्रधानांनी म्हटलेला आहे याच्यावर थोडासा भर दिला. देशच्या कारागिरांना सुद्धा थोडीशी रोजंदारी व्यवस्थित भेटेल. माझा त्यांना सल्ला एकच आहे, तुम्ही ते मोडताना किती रुपये मला परत येतील. एक्सचेंजच्या भानगडीत जाऊ नका. एक्सचेंज म्हटलं म्हणजे तुमचं 100% 4 वेळ तुम्ही एक्सचेंज केलं का तुमचं 100% सोनं त्याच्याजवळ गेलं. लिहून घ्यायचं रायटिंग मध्ये. किती हुशार असो, किती दीडशहाणा असो, नॉलेज पूर्ण घ्या, माहिती पूर्ण घ्या. आता वेबसाईट आहेत गव्हर्नमेंटच्या, वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती भेटते. कॅरोमीटर तुमच्या समोर आहे, कॅरोमीटरवर सोनं तपासलं जातं. त्याच्यामुळे जनरल फसवणूक तुमची होत नाही. UP बिहार सारखं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. अकोल्यात तर दूरदूरपर्यंत नाही. अकोल्यात पहिल्यापासून चांगलं सोनं विकल्या गेलेलं आहे आणि चांगलं सोनं विकल्या गेलं, चांगला परतावा सुद्धा आहे. कारण सुगंध आणि दुर्गंध जसं आपले पूर्वज सांगतात का ते पसरायचं काम पडत नाही. 33 वर्ष कंप्लीट झाले आपल्या सुवर्ण पेढीला. कसे बघताय या प्रवासाला तुम्ही? असं खेळत मस्त गेला. माझी टीम चांगली होती. टीम सोबत भावाचा साथ चांगला होता, भावाच्या साथ सोबत परिवाराचा साथ चांगला होता. आमचे सर्व जेव्हा व्यापारी होते त्या सर्व व्यापाऱ्यांचा साथ चांगला.
म्हणजे मी स्वतः काम करायचो लोकांचं, आता माझ्याकडे कारागीर काम करतात भरपूर, ते पाहिल्यानंतर एक मनाला समाधान तर आहेच. तेव्हा नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बनाव, हे पहिल्यापासून एक ध्येय होतं. बरोबर. आणि ते आज कुठेतरी असं वाटतं आपण सक्सेस मध्ये आहे. असं हे जाहीरपणे विचारायला नको किंवा तुमच्या व्यवसायातील यशाचं गमक काय आहे तर, पण जरी तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगताल किंवा माझ्या व्यवसायातील यशाचं गमक तुम्ही हे म्हणू शकता? निश्चित एक त्याच्यात सर्वात पहिला म्हणजे प्रामाणिकपणा. जर स्वप्नीलने माझ्यावर भरोसा ठेवला तर स्वप्नीलच्या भरोशाला कुठेच त्याला जाता कामा नये. बरोबर. त्या गोष्टीची काळजी मी पहिलेपासून घेतली. मी माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा, कर्मचारी नाही म्हणणार, सर्व सहकारीच आहेत. आणि दुसरं कसं आहे का, पारदर्शी व्यवहार आम्ही जो ठेवलेला आहे, तर जे सांगून राहिलो तेच देऊन राहिलो, जे देऊन राहिलो ते सांगून देऊन राहिलो, बरोबर. उद्या लिहूनच देऊन राहिलो. त्याच्यामुळे हा विषय दूरपर्यंत नाही ठेवला. आणि तुला थोड्या पहिलं बोललो, सुगंध दुर्गंध पसराच काम पडत नाही. मी जर तुझा विश्वास जिंकला तर तू 4 जण माझ्याकडे आणशील, ही माझी कामाची पावती. शैलेश दादा मी जेव्हा काम प्रत्येकाच्या करायचो, सुखदुःखात सहभागी झालेले हो आहेत. हो, तेच बिलकुल जाणं आहे. हे पहा, हा ग्राहकाचा विषय नाही आहे, पण जिथेही काही अडचणी आहेत, जिथे आपण काय करू शकतो, आज आपल्याला त्यांना वरच्याने देणाऱ्या लाईनमध्ये ठेवलेलं आहे. ज्याला जशी मदत करता येते तेवढं करत चालायचं, पुढे चालायचं. तुम्ही कंपनीचा उल्लेख केला, जी आपली प्रतिष्ठान आहे एस एस खरोटे सुवर्णकार, आता हे एस एस खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड म्हटलं जाते. सो एक याला प्रायव्हेट लिमिटेड नवीन जनरेशन जुळल्यानंतर नवीन जनरेशनचे काही स्वप्न राहतात. आता ते जसं तू थोड्या वेळा पहिले बोलला का ब्रँड, तर प्रायव्हेट लिमिटेड झालं म्हणजे हा एक ब्रँड मध्ये आला, असं त्या पोरांचं थिंकिंग होतं. मी त्यांना थोडं समजून घेतलं, नाही असं म्हणजे ठीक, तुम्हाला आता नवीन धंदा आम्हाला करायचा आहे आमच्या हिशोबाने, ठीक आहे, तुमच्या हिशोबाने देखरेख आमची राहील, व्यवहार तुम्ही करा. आतापर्यंत तुम्ही आणि सुनील दादा सर्व हा डोलारा सांभाळत होते, आणि आता तन्मय आणि अमेय सुद्धा या व्यवसायात त्यांनी आलेले आहेत. ते डायमंड कुठून बनतात, कसे बनतात, कसे येतात, तळागाळापर्यंत जाऊन आलेला आहे. डायमंडची खरी परिस्थिती काय आहे काय नाही आहे. जे चेन स्टोअर आहेत, जे डायमंड 60-65 हजार रुपये कॅरेटनी आम्ही विकतो, ते चेन स्टोअर फक्त त्या नावाप्रमाणे त्यांचे फक्त म्हणजे डबल किंमत मध्ये विकतात. मग ते तुम्हाला सांगतात आम्ही मजुरी घेत नाही. मजुरी काय घेत नाही? तुमचा कारागीर फुकट करतो. हे ग्राहकाला ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. माझी टीव्हीवर एक ऍड असते का बा, भावात कमी दाखवून मजुरीत लूट, आणि अक्षरशः हे होतं. बरोबर. देऊन आल्यानंतर त्याला बोलता येत नाही. मग आल्यानंतर बरेच गिराईक म्हणतात, अरे यार मी पाहिलंच नाही. अरे तू पैसे देऊन आला ना, मोजून आला ना तू पैसे, तरी तुझं लक्ष नाही. आल्यानंतर सांगतो माझे 30,000 जास्त गेले, 40,000 जास्त गेले. समजदार व्हा. नवीन पिढीला माझा एवढाच सल्ला आहे, तुम्ही समजदार व्हा, चौकस बुद्धीने सोनं खरेदी करा. बरोबर. जे खरोटेकडून सोनं ह्या भावात भेटून राहिलेलं आहे, या दुकानात ह्या भाव भेटून राहिलेला आहे, चेन स्टोअर मध्ये ह्या भाव भेटून राहिलेला, रिटर्न कोण आपल्याला जास्त देतं, देताना दोन्ही गोष्टीची चौकशी करा. सोन्याचा रेट एकच आहे समजा, त्या रेटच्या प्रमाणे जर काढलं धरलं, मी तुला थोडक्यात सांगितलं, भावात थोडेसे पैसे कमी करायचे आणि मजुरीमध्ये ते काढून घ्यायचे. बरोबर. याचा तर कोणी मालक नाही आहे. बरोबर. यांचा दुकानदाराचा कोणी मालक बसत नाही. इथे तर तुम्हाला प्रत्येक दुकानदार आपापला जो पिढी जात आहे तो तुम्हाला फेस टू फेस भेटतो, ओळख. बरोबर. आज जे डीमार्ट आले, तर डीमार्ट मध्ये जसे किराणा घ्यायला लोक जातात, नको ती एक वस्तू घ्यायला जातात, 10 वस्तू घेऊन येतात. बरोबर. गल्लीतले दुकानदार ओसाड पडून राहिलेले. बरोबर. कुठेतरी एक दायित्व आहे आपलं. 100% गावातल्या लोकांचं, गावकऱ्यांचं सर्वांचं दायित्व आहे ते. ज्या गावाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्या गावात गल्ल्यात तुम्ही लहानाचे मोठे झाले, त्या दुकानदारांना तुम्ही सांभाळा. बरोबर. आपल्या पिढीचं नाव एस एस खरोटे सुवर्णकार आहे. सुवर्णकार म्हटलं म्हणजे हा कारागीर झाला. मी कारागिराचा व्यापारी झालेलो. ओके. मी कारागिराचा व्यापारी झाला. गावातल्या जवळपास 20-25 कारागिरांचं व्यापाऱ्यांचं मी काम करायचं. त्या टायमाला माझ्या हाताखाली 10-15 कारागीर होते. पोरं, मराठी पोरं जास्त शिकणारे होते, बंगाली पण होते, मराठी पण होते. आजही माझ्या जो 30 वर्ष जुने बंगाली आहेत, ते आपल्या घरातल्या फॅमिली मेंबर सारखेच आहेत. सुख दुःखात आपण त्यांच्या सोबत राहतो. त्या लग्न कार्य असो, मरण कार्य असो, आपणही जाणं येणं करतो. त्याच्यामुळे हे संबंध जोपासले जातात. कारण गाडी चालवायची एकाच आकार चालत नाही ना. दोन्ही गोष्टी आपल्याला नीट नेटक्या करायला लागतात. हे सुवर्णकाळचे तुम्ही व्यापारी झाले, एवढी तुम्ही प्रगती केली, पण हे कसं काय शक्य असेल जातं की हे सर्व अकोलेकरांचं आणि ग्राहकांचं प्रेम, मग एवढं सर्व त्यांनी ठेवलेला विश्वास, यश मिळून सुद्धा तुम्ही एक मातीशी नाळ जुळून आहात. आज आपल्याला सर्वांनाच मातीत जायचं आहे. हेच भान ठेवायचं माणसानी. आपल्याला सर्वांनाच मातीत जायचं. ज्याही वेळेस अहंकार होईल त्यावेळेस स्मशानभूमीची चक्कर मारून यायची. आपल्यापेक्षा मोठे मोठे धुरंधर राग झालेले आहेत. हा विषय सोडून द्यायचा.